मशीन लर्निंग मध्ये कोणता वाला? सुपरवाइज्ड मशीन लर्निंग. त्याच्यामध्ये काय असतं, तुम्हाला काय समजलं? काय असते सुपरवाइज्ड मशीन लर्निंग? नाही, सुपरवाइज्ड मशीन लर्निंग मध्ये तुम्ही काय केलं? ऍक्च्युअल मध्ये काय केलं तुम्ही? ती प्रोसिजर झाली मॉडेल बिल्डिंगची. पण सुपरवाइज्ड मशीन लर्निंग मध्ये आपण काय केलं? मेन पर्पज सिंपल वर्ड्स मध्ये सांगायचं म्हणलं तर काय केलं तुम्ही? हम्म बरोबर. तेच मिनिंग होतं की क्लासिफिकेशन रिग्रेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. काय केला? प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. प्रॉब्लेम सॉल्व्ह केला म्हणजे आपण काय केलो, या एक्स इनपुट वरून आपण त्याला बरोबर त्याचं जे काही वाय आउटपुट असेल ते आउटपुट आपण दिलो त्याला. बरोबर. म्हणजे आपण काय केलो, आपण इथे एक असे मॉडेल तयार केलंय. त्याच्यामध्ये एक्स जर येत असेल इनपुट आणि हे मॉडेल रन होईल आणि या मॉडेल मधून त्याला काय मिळेल? वाय हे आउटपुट मिळेल. पण आता हे वाय किती अॅक्युरेट आहे किती नाही तो नंतरचा पार्ट आहे. पण सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये हाच अप्रोच होता आपला. बरोबर. म्हणजे एक्स वरून आपण वाय प्रिडिक्ट करत होतो. सिंपल पर्पज आहे कशाचा? सुपरवाइज मशीन लर्निंगचा. ओके. तर आपल्याला आता याचा पुढचा पार्ट जो आहे कोणता वाला? कोणत्या टाइपची मशीन लर्निंग आहे आपल्याकडे? अनसुपरवाइज मशीन लर्निंग, राईट? ओके. आता अनसुपरवाइज मशीन लर्निंग ही कशासाठी आपण यूज करणार आहोत? मी काय सांगितलं होतं, काय आठवतं का तेव्हा? क्लस्टरिंग साठी वापरलो. क्लस्टरिंग म्हणजे काय? तेव्हा काय मिनिंग सांगितलं होतं मी क्लस्टरचा? राईट. सेम सेम वाले एकत्र करणे, म्हणजेच त्याचा अर्थ काय? तर ग्रुपिंग करणे. राईट. सिमिलर गोष्टींना एकत्र करणे. राईट. पण मेन वर्ड याच्यासाठी आपण काय यूज करणार? क्लस्टर. ऑथराइज क्लस्टरिंग म्हणजे त्याचा अर्थ काय? ग्रुपिंग. पण हा वर्ड यूज करायचा मेनली क्लस्टर. ओके. ओके. आपण एक पीपीटी थ्रू आता याच्यावरती जाऊया.
ओके, तर आता आपण इथे समजूया की हा पार्ट आपल्याला कसा शिकायचा आहे. ओके, तर परत एकदा आपण जो पार्ट शिकलेला आहे त्याची एकदा फास्ट मध्ये रिव्हिजन करत जाऊया. तर तुम्हाला ही डायग्राम मी केव्हा शो केली होती? हे काय आहे? AI आहे, राईट. त्याच्यानंतर एआयच्या आतमधले कंपोनंट्स काय येतील? परत डीप लर्निंग, राईट. पण आता नवीन जो याच्यामध्ये पार्ट ऍड झालेला आहे तो काय आहे? जनरेटिव्ह एआय, बरोबर. ही जुनी डायग्राम आहे. आता आपल्याकडे जर मशीन लर्निंगचे टाइप्स पाहिले तर आपल्याकडे किती टाइप्स आहेत मशीन लर्निंगचे? मशीन लर्निंगचे टाइप्स दोन, आणि तिसरा जे डेव्हलपमेंट मध्ये आहे, बरोबर. सुपरवाइज मशीन लर्निंग अँड अनसुपरवाइज मशीन लर्निंग, बरोबर. सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये आपण हे पाहिलेलं आहोत की त्याच्याकडे आपल्याला दोन टाईपचे अल्गोरिदम आपण पाहिले त्याच्यामध्ये. कोणते वाले? लिनियर मॉडेल्स आणि दुसरे म्हणजे ते ट्री बेस्ड मॉडेल्स. ओके, ट्री बेस्ड मॉडेल. त्याच्यानंतर आता अनसुपरवाइज मध्ये जर आपण पाहिलं तर आपल्यामध्ये कोणते टाईपचे असतील? आपल्याकडे क्लस्टरिंग टाईपचे असतील, बरोबर. तर हा झाला पार्ट आपल्या टाइप्स ऑफ मशीन लर्निंग मध्ये. ओके ओके, आता आपण एक अनसुपरवाइज मशीन लर्निंगचे इथे एक एक्झाम्पल प्रयत्न करूया. ओके, तर आपल्याकडे सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये काय करतो आपण? सुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये काय करतो आपण? आता मी तुम्हाला काय सांगितलं? क्लासिफिकेशन अँड रिग्रेशन प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. म्हणजे काय करतो आपण? x1 x2 x3 याच्यावरून काय प्रिडिक्ट करतो? y आउटपुट, बरोबर. तसं आपल्याला काय करायचं आहे? अनसुपरवाइज मशीन लर्निंग मध्ये आपल्याला फोकस करायचा आहे ग्रुपिंग वरती. ग्रुपिंग, त्यालाच आपण काय म्हणतो? क्लस्टरिंग. पण कोणता वाला डेटा? जो सिमिलर आहे, बरोबर. त्याच्यामुळे काय लिहिलंय? वी फोकस ऑन ग्रुपिंग ऑफ सिमिलर डेटा टाइप्स. त्याच्यामध्ये एक्झाम्पल्स मी तुम्हाला तेव्हा काय सांगितलं होतं? डीमार्टचं एक्झाम्पल सांगितलं होतं. त्याच्यानंतर डीमार्ट मध्ये जे क्लोज, शूज, जे काही नोटबुक्स असते, ग्रोसरी असते, तर ते कुठे असते? एक स्पेसिफिक त्याच ठिकाणी मिळते, बरोबर. तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये अशा गोष्टी एक्सप्लेन करायच्या असतात तर त्याला पण जर तुम्ही एक चांगले एक्झाम्पल जरी सांगितलं तर समजतं की हा ठीक आहे, चांगला पर्सन आहे. एक्झाम्पल ने हा मला जरी करू शकला प्रॉब्लेम, पण याला माहिती स्वतःला त्याचं मिनिंग काय आहे, बरोबर. तर हे अशा प्रकारे तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे इंटरव्ह्यूजची. ठीक आहे, तर आता आपण येऊया नेक्स्ट पार्ट वरती. तिथे आपण पाहूया की ही जी मशीन लर्निंग आहे ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो आपण. ओके, तर आता याच्यामध्येच एक दुसरा पार्ट आहे जे आहे सेमी सुपरवाइज मशीन लर्निंग. सेमी म्हणजे काय? हे पण यूज करणार आहेत त्यांनी, ते पण यूज करणार आहेत. तर त्या ठिकाणी त्याला तिने काय म्हणणार? सेमी सुपरवाइज मशीन लर्निंग. हे पण म्हणजे काय? त्यांना एक्स वरून वाय पण प्रिडिक्ट करायचं आहे, पण त्याच्या आधी त्यांना काय करायचं आहे? कदाचित त्यांनी जो डेटा आहे त्या डेटाला सेग्रिगेट करण्यासाठी त्यांनी अनसुपरवाइज मशीन लर्निंग वापरली. त्याच्यावरून वेगवेगळा डेटा त्यांनी वेगवेगळा सॉर्ट केला, फिल्टर आउट केला आणि तो ऍज अ एक्स म्हणून घेतला आणि त्याच्यावरून त्यांनी वाय प्रिडिक्ट केला. पण दोन्ही प्रॉब्लेम वेगवेगळे, अप्रोच करायचे प्रॉब्लेम्स वेगवेगळे आहेत, बरोबर. ओके, आता तेच आपण इथं सेम एक्झाम्पल घेतलं तर हा काय करेल? याच्यामध्ये इथे आपल्याकडे काही गोष्टी आहेत, ठीक आहे. आपल्याकडे ना इथे वेगवेगळ्या टाईपचे डेटा आहे. जसं की हा जो डेटा आहे हा कोणत्या टाईपचा आहे? स्टार टाईपचा आहे, राईट. त्यानंतर हा एक वेगळ्या टाईपचा आहे, राईट. मग आता हा काय करेल पहा, हा काय करेल? हा ट्राय करायचा प्रयत्न करेल. जसं की जर माझ्याकडे समजा एवढाच डेटा असला असता तर मी याच्यातून एक बेस्ट फिट लाईन ड्रॉ केली असती, बरोबर. सेम एवढा असता तर याच्यामध्ये एक बेस्ट फिट लाईन ड्रॉ केली असती, बरोबर. सेम तसाच हा काय करेल? आता दोन्हींच्या मधून याला सेपरेट करेल, बरोबर. तर आता आपण येऊया मेन जो आपला पार्ट आहे अनसुपरवाइज मशीन लर्निंग.
ओके, तर याच्यामध्ये आपल्याला हे अल्गोरिदम शिकायचे आहेत की के मीन्स हेरारिकल क्लस्टरिंग, डीबीएस स्कॅन काय आहे हे. ओके, तर हे आपल्याला इथे अल्गोरिदम शिकायचे आहेत. ओके, आता येऊया या फर्स्ट एक स्टार्टिंग अल्गोरिदम ऑफ अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग, ते आहे के मीन्स. ओके, तर हे आहे के मीन्स. तर आता इथे आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे ना प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे इथे आपल्याला आउटपुट प्रेडिक्ट करायचं आहे का सांगा, अनसुपरवाइज्ड मशीन लर्निंग मध्ये. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, सिमिलर गोष्टींना एकत्र करायचं, सेग्रिगेट करायचं, बरोबर. तर इथे आपण एक एक्झाम्पल घेऊया. तुम्ही जेव्हा बँकेचा डेटा भरता, बरोबर, तर त्या बँकेच्या डेटामध्ये काय असतं, एक टाईपचा डेटा असतो त्यांच्याकडे, वेगवेगळा असतो, बरोबर. जसं की मी एक्झाम्पल घेतलेलं आहे कस्टमर सेगमेंटेशन, म्हणजे कस्टमर्सला मला सेग्रिगेट करायचं आहे कोणत्या टाईप मध्ये, होम लोन मध्ये, कार लोन मध्ये, बरोबर. म्हणजे होम लोनचे कस्टमर वेगळे, कार लोनचे कस्टमर वेगळे, बरोबर. आणि हा त्यांचा जो डेटा असेल तो डेटा कुठं स्टोअर होतो, त्यांचा डेटाबेसेस वरती. त्यांना कसं माहिती की हा कोणता वाला डेटा आहे, तो कोणता वाला डेटा आहे, राईट. तर ते त्याच्यासाठी पण हे अल्गोरिदम यूज करू शकतात की जर ते जे हे आहेत त्याला हा सेम टाईपचा, सेम टाईपचा म्हणजे काय, त्याच्यामध्ये कॉमन प्रॉपर्टी असेल, राईट, किंवा जे अप्लाय केलेली कॅटेगरी सेम आहे, कॅटेगरी त्याच्यामधली सेम आहे, त्याच्यामुळे तो सेपरेट करतोय, याला सेपरेट करेल, बरोबर. तर काय करेल त्याच्यासाठी, पहिल्यांदा डेटा अनालिसिस यूज करेल, आउटलायर्स डिटेक्शन यूज करेल. ओके, त्यासोबतच आता तुम्हाला काय वाटतं की गुगल जे सर्च करतो आपण, तर गुगल आपण जे सर्च केलेला डेटा आहे तो एकत्र स्टोअर करत असेल का? आता जर आपण समजा वेट लॉस साठी सर्च केलंय, तर तो कोणत्या डिपार्टमेंटला पाठवेल डेटा, बरोबर. हेल्थ केअर बाबतीत त्याला बरोबर त्या कॅटेगरीसाठी हा डेटा स्टोअर होईल. त्याला कसं कळत आहे, तो पण काय यूज करतो इथे, क्लस्टरिंग, क्लस्टरिंगचे अल्गोरिदम यूज करतो इथे, बरोबर. ओके, आता आपण येऊया आपल्या के मीन्स वरती. के मीन्स हे काय आहे. ओके, तर आता आपल्याला हे जे के मीन्स अल्गोरिदम आहे, ओके, तर इथे ना आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला इथे प्रॉब्लेम सेमच आहे. प्रॉब्लेम काय आहे आपल्याकडे, सेम सिमिलर गोष्टींना एकत्र करायचं आणि त्याचा ग्रुप करायचा आहे, बरोबर. त्यालाच आपण क्लस्टरिंग म्हणतो, बरोबर. ओके, तर आता त्याच्यासाठी ना आपल्याकडे काही फॉर्म्युला असेल, तर तो फॉर्म्युला काय आहे, WCSS, विदिन अ क्लस्टर समेशन ऑफ स्क्वेअर, विदिन अ क्लस्टर समेशन ऑफ स्क्वेअर. म्हणजे काय, आता जर समजा हा माझा क्लस्टर आहे, तर मी यांचं काय करेन, विदिन अ क्लस्टर त्यांचा हा ग्रुप बनवेन आणि यांचा मी काय करेल, त्यांचा स्क्वेअर बनवेन. पण कसा बनवेन, राईट. तर त्याच्यासाठी आपल्याला काही आता इथे शिकायचे आहेत, आपल्याला इथे आपल्याला घ्यायची आहे के व्हॅल्यू. आता आपल्याला इथे सिलेक्ट करायची आहे के व्हॅल्यू. आता ते के व्हॅल्यू डिपेंड करेल की तुम्हाला किती डिस्टन्स वरती तुमच्या क्लस्टरचा ग्रुप तयार करायचा, किती रेंज मधला तुम्हाला तुमचा क्लस्टर तयार करायचा आहे. ओके, आणि तुमच्या क्लस्टरचा जो सेंटर पॉइंट असेल तो काय असेल, सेंट्रॉइड ऑफ द पॉइंट, तो काय असेल, सेंट्रॉइड ऑफ द पॉइंट. ओके. ओके, तर आता आपण काय करूया, आपण या WCS च्या हेल्पने एक क्लस्टर कसा फॉर्म होईल तो आपण इथे पाहूया. पण नीट, हा सेंट्रॉइड तो कसा क्लस्टर तयार होईल हे पहिल्यांदा आपण पाहूया, क्लस्टर तयार कसा होतो. ओके, पण नीट जर तुम्ही इथे पाहिले तर या WCS चा मिनिंग काय आहे, विदिन अ क्लस्टर समेशन ऑफ स्क्वेअर. म्हणजे आपण इथे काय करणार, जे क्लस्टर्स असतील त्यांचा काय करणार, स्क्वेअर करणार आहोत.
पण ते कसा करणार आता आपण एक डिटेल्स मध्ये इथे पाहूया. ओके, तर आता हा आपला फॉर्म्युला आहे WCSS चा फॉर्म्युला. इथे आपण दोन गोष्टींचा स्क्वेअर करत आहोत. आता कोणत्या दोन गोष्टी ते आपण इथे पाहूया. ओके, तर इथे पहा, मी फर्स्ट ऑफ ऑल काय करेन, माझी के ची व्हॅल्यू डिसाइड करेन. ओके, काय करेन, माझ्या के ची व्हॅल्यू डिसाइड केली इथे 1. ओके, दिस 1 डिस्टन्स ऑफ मॅक्सिमम. म्हणजे मी काय करेन, समजा मी जर इथून माझा क्लस्टर बनवायला स्टार्ट केलं. ओके, तर या एक डिस्टन्स वरती मला हा क्लस्टर सापडला. ओके, म्हणजे आता हे दोघं न्यूरॉन, तुम्ही न्यूरॉन्सची जेव्हा एकत्र येतात ती डायग्राम पाहिलेली आहे का 11th-12th मध्ये? इलेक्ट्रॉन्स कसं मूव्ह करतात, सोबत कसे येऊन राहतात केमिस्ट्री मध्ये. बरोबर, बरोबर. फक्त इथे कन्सेप्ट लक्षात घ्या की हा या डिस्टन्स वरून सिमिलर आहे, तर याला ग्रुप करतो दोघांचा. आता हा दोघांचा ग्रुप आहे, बरोबर, हा दोघांचा ग्रुप आहे. आता हा काय करेल, हा परत याच्या जवळच्याला ग्रुप करेल. आता या तिघांचा मिळून ग्रुप आहे, बरोबर, तर या तिघांचा मिळून हा ग्रुप आहे. मग यांचा सेंटर पॉइंट कुठं असेल, इथे मध्ये. ओके, तर हा परत याला ग्रुप करतो इथे 1 डिस्टन्स वरती, परत त्याला हा सापडला. मग सिमिलर जे जवळचे आहेत त्यांना हा काय करत जाईल, एकत्र करत जाईल. आणि आता एक डिस्टन्स वरती याला काहीच सापडत नाहीये दुसरीकडे. ओके, एक डिस्टन्स वरती त्याला काहीच सापडत नाहीये, तर तो काय करेल, या सर्वांचं मिळून एक क्लस्टर तयार करेल आणि या सगळ्यांचं मिळून सेंटर पॉइंट कुठं असेल, सेंटरला, बरोबर. आणि आता मला काय करायचंय, आता मला इथे समेशन करायची आहे या सगळ्या डेटाची. म्हणजे इथून इथेपर्यंत किती आहे, सेंटर पासून इथून इथे किती आहे. तर हे माझे विदिन अ क्लस्टर मधले पॉइंट्स आहेत. काय आहेत, विदिन अ क्लस्टर मधले पॉइंट्स आहेत, बरोबर. मी यांची ऍडिशन करेन, बरोबर, यांची ऍडिशन करेन. सिमिलरली त्याच वेळेस माझ्याकडे दुसरा क्लस्टर आहे, सिमिलर माझ्याकडे दुसऱ्या टाईपचा जो डेटा आहे त्याचा हा क्लस्टर आहे, हा सेम तसाच बनत गेला, तसा पण हा बनला. मग फर्स्ट ऑफ ऑल या दोघांच्या पॉइंट्सची काय आहे, हे समेशन जे आहे पहिलं, हे समेशन हे या पॉइंटचं आहे. आणि याच्या सगळ्या पॉइंट्स मिळून पण समेशन बनवले. आणि आता हे आणि हे दोन व्हॅल्यूज असतील आपल्याकडे, आणि मी या दोन क्लस्टरचे जर समेशन करायचं म्हणेल, हे प्लस हे, जे काय व्हॅल्यू आलेली समेशनची, याच्या पॉइंटचे जे काय व्हॅल्यू आलेले, या दोघांचं समेशन करेल, तोच माझा काय असेल, WCSS फॉर्म्युला. ओके, हा काय असेल माझा WCSS फॉर्म्युला. ओके, ओके. आता आपण के व्हॅल्यू जी डिफाईन करणार त्याच्यावर क्लस्टर आपला डिपेंड असणार का नाही, मला सांगा आन्सर. का बरं डिपेंड असेल, कारण त्याला किती रेंज मध्ये मला क्लस्टर घ्यायचा आहे ते ठरवतोय हा के पॉइंट. डिस्टन्स किती घ्यायचा आहे मला, बरोबर. तर काही अवघड आहे का याच्यामध्ये, बेसिक थिअरी आहे. ओके, तर आता आपण जाऊया, या WCS च्या हेल्पने आपण एक, आपल्याला जे रिझल्ट आलेले आहेत त्याच्यासाठी आपल्याला एक कर्व ड्रॉ करावं लागेल. म्हणजे जे आउटपुट्स आलेले आहेत, किती कोणत्या के च्या व्हॅल्यू साठी माझ्याकडे किती क्लस्टर्स बनवला आहेत, तर त्याच्यासाठी मला माझी रिझल्ट दिसला पाहिजे, बरोबर. तर तो रिझल्ट मी कसा पाहिन, बाय युझिंग एल्बोग्राफ. आता एल्बोग्राफ काय असतो हे आपण याच्यानंतर पाहूया. ओके, तर आता येऊया आपल्या एल्बोग्राफ वरती. ओके, तर इथे सिंपल आपण, ही माझी वाय ऍक्सिस आहे, ही माझी एक्स ऍक्सिस आहे. ओके, ओके. तर आता आपण इथे स्टार्ट करूया या एल्बोग्राफच्या या पॉइंट्स वरून. ओके, तर इथे पहा तुम्ही, इथे माझी जेव्हा के ची व्हॅल्यू 1 आहे, काय आहे माझ्या के ची व्हॅल्यू 1 आहे, तर मी जर याला इथं पहिलं प्लॉट केलं तर हा खूप कमी क्लस्टर बनवतोय, बरोबर. सॉरी, खूप मोठा क्लस्टर बनवतोय, बरोबर. तर पहा, त्यानंतर मी याची व्हॅल्यू जसं कमी करत जातो
जसं कमी करत जातो तसं काय होत जात आहे, तसं तो तेवढा चांगला क्लस्टर बनवू शकत आहे. बरोबर. म्हणजे डिपेंड नाहीये की माझी व्हॅल्यू 1 वरतीच असेल. कदाचित तो तेव्हा क्लस्टर बनवत नसेल 1 डिस्टन्सवर. म्हणून हा ग्राफ जास्त वरती गेलेला आहे. बरोबर. मग जसं मी माझ्या के ची व्हॅल्यू वाढवत जातोय तसं तो त्या पॉइंट्सला शोधायला त्याला आता हेल्प होते. ओके. म्हणजे जेव्हा माझी के ची व्हॅल्यू 1 होती तर त्याला काहीच सापडलं नाही इथं. बरोबर का? बरोबर. कारण तेवढा डिस्टन्स वरती काहीच नाहीये. नंतर के ची व्हॅल्यू 2 केली. कुठेतरी एक सापडायला सुरुवात झाली. जसं आपण के ची व्हॅल्यू वाढवत गेलो म्हणजे हे ज्या डिस्टन्स वाढवत गेलो तसं आपल्याला क्लस्टर्स शोधायला बरं होत चाललं. राईट. इझी होत चाललंय. राईट. तर तसेच हे आहेत आपले क्लस्टर. तशा पद्धतीने हे त्याचे क्लस्टर फॉर्म करेल. ओके. तर आता एक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. व्हॉट इज द ड्रॉबॅक ऑफ के मीन्स क्लस्टर? तर आता तुम्हाला हा क्वेश्चन पडेल की सर हा क्लस्टर बनवायला स्टार्ट करतो, पण तो कुठून क्लस्टर बनवायला स्टार्ट करतो? हा मी तुम्हाला काय सांगितलं की त्याने इथून बनवायला स्टार्ट करतो. बरोबर. तर हा एक रॅन्डम डेटा पॉइंट्स पासून एक क्लस्टर बनवायला चालू करतोय. बरोबर. जे की ड्रॉबॅक आहे या के मीनचा. मग जेव्हा रिसर्चर्सने याच्यावरती परत अजून रिसर्च केला तर त्याला काहीतरी यांनी सोल्युशन आणलं याच्यावरती. बरोबर. मग त्याला त्यांनी म्हणलं के मीन प्लस प्लस. के मीन्स प्लस प्लस. आता त्यांनी काय केलं याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की देअर शुड बी अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 के पॉइंट्स. म्हणजे आता तो काय म्हणत आहे, आता माझा समजा इथे एक के होता. समजा माझ्या या के वरती मी इथे काहीतरी क्लस्टर बनवतोय. बरोबर. तर इथून मी काही सांगतोय का त्याला की मला दुसरा क्लस्टर इथे बनवायचा नाहीये म्हणून? काहीच सांगत नाहीये. हा सिमिलर इथं पण बनवायला चालू करू शकतो. हा इथून पण बनवायला चालू करू शकतो. पण इथं थिअरी काय सांगते की कुठूनही बनव. थिअरी काय सांगते? कुठूनही बनव आणि तुला रिस्ट्रिक्शन काहीच नाहीये. आता याच्यामध्ये यांनी काय केली, इथे एक त्यांनी रिस्ट्रिक्शन टाकली आणि त्यांनी काय रिस्ट्रिक्शन टाकली? देअर शुड बी अ मिनिमम डिस्टन्स बिटवीन 2 के पॉइंट्स. 2 के पॉइंट्स म्हणजे त्यांनी समजा इथे जर एक क्लस्टर बनवायला स्टार्ट केला तर मी या के ची व्हॅल्यू सांगेन की या डिस्टन्स वरती मी क्लस्टर नाही बनवणार. इथून इथेपर्यंत मी नाही बनवणार. इथून इथेपर्यंत नाही बनवणार. इथून इथेपर्यंत नाही बनवणार. बरोबर. बरोबर. मग आता त्याला बाउंड्री तयार झाली. त्याला बाउंड्री तयार झाली आणि हाच डिफरन्स आहे के मीन्स आणि के मीन्स प्लस प्लस मध्ये. आणि तोच बेसिक इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. के मीन्स डिफॉल्ट युजेस के मीन्स प्लस प्लस अल्गोरिदम. म्हणजे आता जे तुम्ही मार्केटमध्ये के मीन्स यूज करता तर ते के मीन्स नाहीये. ते काय आहे? के मीन्स प्लस प्लस अपडेटेड केलेलं व्हर्जन आहे. आय थिंक त्याचा अपडेट काहीतरी 2006 का 9 ला आलेला आहे हे वाला. ओके. म्हणजे जरी त्याचं नाव के मीन्स असलं पण त्याच्यामध्ये यूज केलेली थेरी कोणती वाली आहे आता? के मीन्स प्लस प्लस. ओके. ओके. तर हा झाला बेसिक के मीन प्लस प्लस अल्गोरिदम. याच्यानंतरचा जो अल्गोरिदम आहे तो आहे हेरारिकल क्लस्टरिंग. ओके. हेरारिकल क्लस्टरिंग. तर याची पण वर्किंग करायची पद्धत वेगळी आहे. ओके. ओके. तर याच्यामध्ये हा कोणता अप्रोच यूज करतो तर त्या अप्रोचचं नाव आहे ॲग्लोमेरेटिव्ह अप्रोच. ओके. तर ॲग्लोमेरेटिव्ह अप्रोच काय आहे? तर हे डेटा फक्त तुम्ही लक्षात ठेवा की हा यूज करेल एन नंबर ऑफ डेटा फॉर एन नंबर ऑफ क्लस्टर. म्हणजे काय मीनिंग काय समजतो तुम्हाला? म्हणजे स्वतःच एक क्लस्टर बनतोय. प्रत्येक पॉइंटचा स्वतःचा सेपरेट क्लस्टर बनवतोय. कळतंय का? एन नंबर ऑफ डेटा ला तो एन नंबर ऑफ क्लस्टर. म्हणजे समजा आपल्याकडे एक 10 पॉइंट्स आहेत. तर तो 10 पॉइंट्स म्हणजे स्वतःच क्लस्टर आहेत म्हणून तो यूज करा म्हणतो. म्हणजे स्वतःच मी एक वेगळा क्लस्टर आहे. वेगवेगळे पॉइंट्स वेगवेगळे क्लस्टर्स आहेत असं तो यूज करा म्हणतो. ओके. ओके. आता आपण काय करूया, याच्या आतमध्ये ॲग्लोमेरेटिव्ह कशी ते यूज करतील ते आपण इथे
पाहूया. तर ऍग्लोमेरेटिव्ह अप्रोच मध्ये आपल्याकडे n नंबर ऑफ डेटा पॉइंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपण f नंबर ऑफ क्लस्टर्स यूज करणार. ओके, तर हाच त्याचा सिंपल मिनिंग आहे. वी हॅव n नंबर ऑफ डेटा, वी क्रिएट ऍज इट इज विथ इज n क्लस्टर अँड देन वी आर गोइंग टू मर्ज देअर सिमिलर क्लस्टर. म्हणजे आपण पहिल्यांदा काय केले, आपल्याकडे 10 वेगवेगळे डेटा पॉइंट्स होते आणि 10 डेटा पॉइंट्सला आपण 10 वेगवेगळे स्वतःच तुम्ही ऍज अ क्लस्टर्स आहे म्हणून वापरा असं तो म्हणतो. बरोबर. मग त्याच्यानंतर तो काय करेल, त्याच्यानंतर त्याला वाटतं की आता मला कोणी माझ्यासारखं सापडतंय तरच मी मला माझ्या ग्रुपमध्ये घेईन. मग इथे सोपं काय होतंय, तुम्हाला मोर क्लिअरली डेटा सेपरेट होतोय तुमचा. प्रत्येकाला पहिल्यांदा स्वतः राजा म्हणून बना, नंतर आवडती प्रजा आहे ती सोबतची घ्या, स्वतःचं राज्य. बरोबर. ओके, तर आता याचा ना एक खूप चांगला असा एक ग्राफ आहे. तर तो ग्राफ आपण आता इथे समजून घेऊया. त्याला आपण कोणता ग्राफ म्हणतो, त्याला आपण डेंडोग्राम ग्राफ म्हणणार आहोत. ओके ओके, तर आता पहा इथे आपण असं अज्युम करूया की आपल्याकडे फर्स्ट ऑफ ऑल एवढे सर्व काही डेटा पॉइंट्स होते. ओके, आणि या सर्व काही डेटा पॉइंट्स वरून त्यांनी फर्स्ट ऑफ ऑल अप्रोच यूज केला त्यांचा जो काही होता. त्याच्यानंतर त्यांनी फायनल कन्क्लुजन याच्यावरती आले की हा एक वेगळा क्लस्टर आहे आणि हा एक वेगळा क्लस्टर आहे. बरोबर. ओके, तर आता तुम्ही इथे नीट पहा. तर ऍक्च्युली त्यांनी असं अज्युम करा की हे जे डेटा पॉइंट्स आहेत हे क्लस्टर नाहीये. काय क्लस्टर नाहीये, स्क्रॅच पासून लक्षात ठेवा. आता हा ग्राफ तयार झालेला नाही अज्युम करा, फक्त आपल्याकडे डेटा पॉइंट्स आहेत. काय आहेत आपल्याकडे? डेटा पॉइंट्स आहेत. ओके, फक्त आपल्याकडे काय आहेत, एवढे सर्व काही डेटाचे पॉइंट्स आहेत. ओके, तर आता ना याला आपण सर्वांना काय म्हणलं की तू बनवायला चालू कर स्वतःचे क्लस्टर. तू बनवायला चालू कर काय, स्वतःचे क्लस्टर. तर आपल्याकडे आता हे वेगवेगळे पॉइंट्स आहेत, P1 P2 P3 P4. ओके, तर हे काय करतील, फर्स्ट ऑफ ऑल स्वतः क्लस्टर बनतील आणि नंतर यांचा अप्रोच काय असेल की सेम सेम वाल्यांना मला एकत्र करायचं. ओके, तर आता इथे आपल्याकडे आहे त्यांचे डिस्टन्स काय आहेत, या प्रत्येक क्लस्टरचे त्याच्या मेन क्लस्टर पासूनचे काय आहेत आपल्याकडे डिस्टन्स. ओके, तर आता इथे काय होईल पहा. आता मी इथे डिस्टन्स काउंट करेल. माझा पॉइंट हा P1 आहे आणि हा P2 आहे. ओके, काय आहे माझ्याकडे, हा माझ्याकडे एक पॉइंट आहे P1 आणि P2. यांच्या दोघांच्या मध्ये समजा एवढं डिस्टन्स आहे. इथे जो काही व्हॅल्यू असेल, सिंपल ग्राफ आहे. म्हणजे P1 आणि P2 तुम्हाला डिस्टन्स कुठे दिसेल, इथे. P3 आणि P4 चे इथे असे दिसेल. P5 ते P6 चे इथे. आणि असे आपल्याकडे डेटा पॉइंट्स आहेत, त्याच्यावरून आपण असा हा ग्राफ बनवला. ओके, क्लिअर आहे इथेपर्यंत. म्हणजे मला हा डिस्टन्स दाखवतोय या ऍक्सिस वरती या डेटा पॉइंट्स मधला. बरोबर. ओके, आता ना मला काय करायचं आहे, आता ना मला इथे डिस्टन्स घ्यायचे आहेत मला या P1 P2 आणि P3 P4. ओके, P1 P2 and P3 and P4 यांच्या मधलं मला एक डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे मला. ओके, तर इथे काय होईल पहा, मला जर यांच्यामधलं डिस्टन्स जर फाइंड आउट करायचं असेल तर मी काय कन्सिडर करेन की हे P1 आणि P2 हे एकच ग्रुप क्लस्टर आहे आणि हे P3 आणि P4 हे एक आहे आणि यांच्या दोघांच्या मधला मी काय करेन, डिस्टन्स काउंट करेन. दोन क्लस्टर्सच्या मधला काय काउंट करेन मी, डिस्टन्स काउंट करेन. आता ही जर डायग्राम तुम्ही नीट पाहिली तर आपण इथे काय केलेलं आहे, P3 P4 and P5 and P6. P3 P4 and P5 and P6 समजा इथे आहे. ओके, तर त्याने काय केलं, या P3 P4 आणि P5 आणि P6 या दोघांचे मिळून काय केला, एक क्लस्टर तयार केला. आणि मी जर आता डिस्टन्स पाहायचं म्हणलं, P3 P4 P5 P6 म्हणजे याला मी A म्हणलं आणि या दोघांना मी B म्हणलं आणि यांच्या दोघांच्या मधला जर मी डिस्टन्स पाहायचं म्हणलं तर हे
दोन इथे एकत्र आलेत म्हणजे काय केलंय, सिम्पली मी दोघांना एकत्र केलेलं आहे. आणि हे जे मी पाहिलेलं आहे हे काय असेल, यांच्यामधलं डिस्टन्स असेल इथून ते इथपर्यंत. बरोबर? ओके, क्लिअर. आता समजा माझ्याकडे हा दुसरा ग्रुप आहे आता P7 PA. ओके, तर तोही कुठेतरी असेल इथे, त्यांचाही काहीतरी क्लस्टर असेल. बरोबर? तर आता मी माझे क्लस्टर कसा बनवेन, मोठावाला मेन क्लस्टर कसा बनवेन, तर माझ्याकडे आता हे डिस्टन्स आलेले आहेत. बरोबर, डिस्टन्स आलेले आहेत, वेगवेगळ्या क्लस्टरच्या डिस्टन्स आलेले आहेत आपल्याकडे. बरोबर, आणि मी सेपरेट करेन जो एकदम लांबचा क्लस्टर आहे का त्याला वेगळं करेन. कसं, तर माझ्याकडे हे डिस्टन्स आहे, या डिस्टन्स वरून मी इथे एक मीन ड्रॉ करेन. या ज्या डिस्टन्स आहे या सगळ्यांचे मिळून एक मीन ड्रॉ करेन. मीन काय असतो, सिंपल मिडल पॉइंट. तर त्या मिडल पॉइंटच्या वरती जास्त डिस्टन्स ज्याचं जात आहे लांब लांबचा वाला, तर त्याला मी काय करेन, त्याला मी वेगळं करेन आणि त्याच्या खाली जे आलेले आहेत त्याला एकत्र करेन. म्हणजे हा क्लस्टर 1 आणि हा क्लस्टर 2. म्हणजे माझ्याकडे जो लांबचा डेटा पॉइंट असेल, जो माझ्या मीनच्या वरती जातोय, मीनच्या व्हॅल्यूच्या वरती डिस्टन्स जातोय माझं आताच आणि त्या लांबच्या डेटाचं, लांबच्या क्लस्टरचं, तर त्याला मी म्हणेन तू वेगळं हो, मी वेगळं होईल. तर तशा पद्धतीने हे असे दोन क्लस्टर झालेले आहेत. नाही नाही, हे काही नाहीये, हे चुकून एकत्र. हा हा काय म्हणजे, मला क्वेश्चन कळाला नाही तुझा. नाही, हा फक्त एक ड्रॉ केलेला आहे असंच डायग्राम म्हणून. इथं पण डिस्टन्स असणार आहे यांच्यामध्ये वेगवेगळे, परत ते एकत्र असते. नाही नाही, कलर वेगळा नाही, फक्त याला ना मी काय केलेलं आहे, इथे वेगवेगळ्या याला सेपरेट आपण प्लॉट करू शकलो असतो, फक्त जवळ प्लॉट केलेलं आहे. पण हा लांबचा आहे म्हणून काय होईल, एकत्र होईल. आणि हे यांचं की मेनचं डिस्टन्स जे आहे तर ते मीनच्या खाली म्हणून हा एक वेगळा क्लस्टर तयार होईल. आता एक नीट एक्झाम्पल पहा. आपण समजा इथून क्लस्टर बनवायला सुरुवात केली. ओके, इथून आपण क्लस्टर बनवायला सुरुवात केली, तर इथून डिस्टन्स याचं जवळ येत आहे, इथून याचं काहीतरी डिस्टन्स येत आहे, इथून काहीतरी डिस्टन्स येत आहे, इथून याचं काहीतरी डिस्टन्स येत आहे. ओके ओके, मी फक्त डिस्टन्स काउंट करतोय. मी काय काउंट करतोय, डिस्टन्स. मी आता समजा असे डिस्टन्स सगळ्यांचे काउंट करायला सुरुवात केली, असे इथेपर्यंत असे लाईन्स येतील माझे. बरोबर, मी जर याला माझा सेंटर कन्सिडर केला तर, ओके, मी जर याचा सेंटर कन्सिडर केला तर, ओके, तर मी माझ्या या डिस्टन्स आहेत माझ्याकडे नोट डाऊन केलेले. बरोबर, आता मी समजा इथे एक क्लस्टर तयार केला या दोघांचा, तरी पण यांचे डिस्टन्स लांबच्यांचे लांबच आहेत. बरोबर, पण मी अजून क्लस्टर तयार नाही करणार. असं अजून करा की मी अजून क्लस्टर बनवायला सुरुवात केलेली नाहीये. आता फक्त मी डिस्टन्सेस घेतलेले आहेत. मला जिथून क्लस्टर बनवायचं आहे तिथपासूनचे माझ्याकडे जे सगळे डेटा पॉइंट्स आहेत, म्हणजे इथे इथपासून मी सगळ्यांचे डेटा पॉइंट्स आहेत, फक्त मी काउंट केले यांचे डिस्टन्स किती आहेत. काय काउंट केले, डिस्टन्स किती आहेत. मग त्यानंतर मी काय केले, मी इथे या डिस्टन्स वरती एक मीनची लाईन ड्रॉ केली. काय ड्रॉ केली, मीनची लाईन ड्रॉ केली. आणि त्याच्यानंतर जे मीनच्या वरती डेटा पॉइंट्स आहेत त्यांना मी म्हणलं की तुम्ही कट व्हा. ओके, आता इथे समजा की आपल्याकडे असे वेगवेगळे डेटा पॉइंट्स आहेत. ओके, आणि समजा की माझा डेटा हा या बाजूला स्प्रेड होत चाललाय असा काहीतरी. ओके, सिंपल असे माझ्याकडे पॉइंट्स आहेत. आणि अज्युम करूया की मी इथून माझे क्लस्टर्स बनवायला सुरुवात केली. इथून मी माझे क्लस्टर्स बनवायला, किंवा माझे फक्त मी पहिल्यांदा डिस्टन्स काउंट करेल या पॉइंट्स मधलं. इथून इथे किती आहे, इथून इथे किती आहे, इथून इथे किती आहे. ओके, तर हे सगळ्यांचे फर्स्ट ऑफ ऑल मी काय नोट डाऊन करून ठेवेन, डिस्टन्स. हे असे दिसतील डिस्टन्स. बरोबर, आता मी काय करतो, जवळच्या डिस्टन्सला जास्त नाही दाखवत, मी शक्यतो लांबचे डिस्टन्स दाखवतो.
ओके, हे असे असतील माझे लांबचे डिस्टन्स, बरोबर. ओके, मी आता ऑलमोस्ट सगळेच इथे मी मर्ज केलं. ओके, पण आता माझ्याकडे डिस्टन्स आहे, हे सगळे डिस्टन्स आहेत माझ्याकडे. या डिस्टन्सचा मी काय काढेन, सगळ्या डिस्टन्सचा मीन कसा काढतो आपण, ऍडिशन करून सगळे जवळ लांबचे मिळून ऍडिशन डिवायडेड बाय नंबर ऑफ डेटा पॉइंट्स, मला काहीतरी एक मीन येईल, बरोबर. आणि त्या जी काही माझ्याकडे समजा मीनची व्हॅल्यू आलेली आहे, समजा ती मीनची व्हॅल्यू माझी काहीतरी इथे आली अशी. ओके, आता या मीनच्या अलीकडे माझे जेवढे काही डेटा पॉइंट्स आहेत, तर तो त्याला एक क्लस्टर बनवेल, आणि जे माझे या मीन पासूनचे वेगळे आहेत त्याला तो वेगळा क्लस्टर बनवेल. सिंपल, एवढीच थेअरी आहे. मॅन्युअली आपल्याला काय लिहायची नाही, पण तुम्हाला एक बेसिक माहिती असली पाहिजे की हे वर्क कसं होतं. तर हा ग्राफ तुम्हाला आता समजायला समजतोय का, हा क्लस्टर कोणता आहे, जो मीनच्या आतमधला आहे, आणि त्याच्या वरती जो गेलाय तो माझा दुसरा क्लस्टर. ओके, तर हा सिंपल असेल तुमचा असा तुमचा एल्बो डेंडोग्रामचा ग्राफ. ओके, आता येऊया आपण डीबीएस स्कॅन वरती. आता आपण येऊया डीबीएस स्कॅन वरती. डीबीएस स्कॅनचा आपण मीनिंग समजून घेऊया. तर हे काय आहे, डेन्सिटी बेस्ड स्पेशल क्लस्टरिंग ऍप्लिकेशन अँड नॉइज. तर या सर्व असा याचा मीनिंग आहे, डेन्सिटी बेस्ड स्पेशल क्लस्टरिंग ऑफ ऍप्लिकेशन विथ देअर नॉइज. ओके, आता याचा मीनिंग आपण समजून घेऊया. ओके, तर याच्यामध्ये आपल्याला काही हायपर पॅरामीटर्स पास करायचे आहेत. आता कोणता वर्ड आपण यूज करत आहोत, हायपर पॅरामीटर्स म्हणजे काय सांगा. हायपर लाईन झाली, हायपर प्लेनची लाईन झाली ती, आणि लाईनचा काही संबंध नाहीये. हायपर पॅरामीटर मी तुम्हाला पॅरामीटर्स काय असतात परत एकदा लास्ट क्लास मध्ये मी सांगितलेलं आहे तुम्हाला, आणि त्याच्याला खूप वेळा सांगितलंय मी तुम्हाला. पॅरामीटर्स काय असतात ते सांग. बरोबर, फंक्शनच्या आतमध्ये पॅरामीटर्सने आपण व्हॅल्यू देतो. हायपर पॅरामीटर काय असतो, कुठं पाहिलं आपण हायपर पॅरामीटर, स्वतः व्हॅल्यू घेतो, स्वतः नाही व्हॅल्यू घेतो. बरं, आपण हायपर पॅरामीटर कुठं पाहिलेला आहे, कोणत्या अल्गोरिदम मध्ये आपण फॉर्म्युलामध्ये हायपर पॅरामीटर ऍड केलं. रिच लासो, रिच लासो मध्ये आपण जे लॅम्बडा साईजचे जे व्हॅल्यू होते तर ते हायपर पॅरामीटर व्हॅल्यू असतील. हायपर पॅरामीटर म्हणजे तुमचं डोमेन एक्सपर्ट व्हॅल्यू सांगत असतो त्याचे. आठवलं का, म्हणजे मॅन्युअल मी जे व्हॅल्यू देत असतो त्याच्यावरती माझी पुढचे रिझल्ट डिपेंड आहे. मग ती कोणती व्हॅल्यू झाली माझी, हायपर पॅरामीटर, म्हणजे जे आपण मॅन्युअल व्हॅल्यू देतो. ओके, ते कॉम्प्युटर स्वतः नाही घेणार, ती व्हॅल्यू कोण देणार, आपण स्वतः आपल्या कन्व्हिनियन्स प्रमाणे देणार. तर ती माझी कोणती व्हॅल्यू असेल, हायपर पॅरामीटर. मग आता याचं मिनिंग काय, हायपर पॅरामीटर असेल डीबीएस स्कॅन म्हणजे काय, काय सांगतो हा सेंटेन्स तुम्हाला. हायपर पॅरामीटर म्हणजे काय, आपण जे व्हॅल्यू देतो, म्हणजे आपल्याला व्हॅल्यू द्यायची आहेत कशासाठी, या डीबीएस स्कॅन साठी, बरोबर. मग ते कोणते वाले व्हॅल्यूज असतील आपल्याकडे, एप्सिलॉन. ओके, एप्सिलॉन म्हणजे काय असेल आपल्याकडे, रेडियस, डिस्टन्स. एप्सिलॉन म्हणजे आपल्याकडे एक रेडियस डिफाइन करावं लागेल. ओके, तर त्याच्यासाठी जी व्हॅल्यू असेल माझी एप्सिलॉनची, त्याच्यानंतर मिनिमम पॉइंट, म्हणजे त्या क्लस्टर्स मध्ये माझे किती मिनिमम पॉइंट्स असले पाहिजेत. मिनिमम पॉइंट म्हणजे काय असले पाहिजेत, तेवढे मिनिमम पाहिजेच मला, नसेल तर क्लस्टर नाही नको बनवतो. ओके, राईट. तर त्याच्यानंतर कोर पॉइंट्स, कोर पॉइंट्स काय आहेत, हे सॅटिस्फाईंग मिनिमम पॉइंट क्रायटेरिया, म्हणजे
हे चेक करेल की ते मिनिमम पॉइंट्स आहेत का नाही. ओके. त्यानंतर बॉर्डर पॉइंट्स, त्याच्यामध्ये काय असेल, सम कंडिशन्स असतील, म्हणजे मला बॉर्डरवरचे पॉइंट्स, किती बॉर्डरवरचे पॉइंट्स घ्यायचे आहेत की नाही, ते कंडिशन मी चेक करेल. त्याच्यानंतर असेल माझ्याकडे नॉईज, अ पॉइंट विच इज नॉट पार्ट ऑफ इन माय क्लस्टर. म्हणजे काय, नॉईज म्हणजे काय, जे आउटलायर्स, म्हणजे माझ्या क्लस्टर मध्ये पॉइंट नाही, क्लस्टरच्या बाहेरचा, तो मी काय कन्सिडर करेल, त्याला नॉईज. बरोबर. म्हणजे आपल्या ज्या डेटाच्या आतमध्ये जो पॉइंट असतो त्याला आपण नॉर्मल पॉइंट, म्हणजे खूपच लांब आहे त्याला काय कन्सिडर करतो आपण, नॉईज. बरोबर. म्हणजे आपल्याकडे जी टीप येते ती $1 टीप, $2, $3, आणि एकदमच कोणीतरी $1000 टीप दिली, तर ती काय झाली, आउटलायर म्हणजे नॉईज. तर नॉईजचा मिनिंग हा असतो. ओके. ओके. आता आपण येऊया इथे. तर इथे आपण अझ्युम करूया की हे जे रॅन्डम पॉइंट्स म्हणजे काय असतील माझ्याकडे, हे वेगवेगळे पॉइंट्स, ε1 डिस्टन्स बिटवीन क्लस्टर अँड पॉइंट. आणि आता समजा मला इथे क्लस्टर बनवायचं, मला काय बनवायचं, इथे क्लस्टर बनवायचं. तर माझ्या क्लस्टर बनवण्यासाठी मिनिमम पॉइंट्स किती लागणार आहेत, 3. आणि समजा इथे मला एक माझी रेडियस मी डिफाईन केली, त्याच्यामध्ये हे एवढेच पॉइंट्स आहेत. तर इथे माझा क्लस्टर तयार होईल का नाही, नाही. कारण का, मिनिमम पॉइंट, आता मी मिनिमम पॉइंट इज इक्वल टू केले 2, तर काय होईल, बरोबर. तर माझा काय बनेल, पॉइंट बनेल. ओके. आता आपण येऊया नेक्स्ट पार्ट वरती, जो की आहे आपला इथे मिनिमम पॉइंट्स मला किती पाहिजे, तिथे 3. ओके. तर मला किती पाहिजेत, 3. पण इथे मला समजा मी इथून माझा क्लस्टर बनवायला स्टार्ट केलो या पॉइंट सी पासून, तर माझ्याकडे 1 2 3 4, मग कमी होत आहेत का जास्त होत आहेत, जास्त होत आहेत, जास्त होत आहेत. मग तो करेल का नाही, तर आता तो विचार करेल की या बॉर्डरवरच्याला मला घ्यायचं आहे का नाही, तर ते मी आधीच सांगणार त्याला. बरोबर. मग जर मी याला नाही म्हणलं तर होतील का माझ्याकडे, मग होणार. मग माझ्याकडे काय तयार होईल, एक क्लस्टर तयार होईल. ओके. आणि बाकीचा हा डेटा काय कन्सिडर करेल, तो नॉईज. बाकीचा डेटा तो काय कन्सिडर करेल, ऍज अ नॉईज. तर हे अशा पद्धतीने आपल्याला यूज होतो आपल्या या कशामध्ये, डीबीएस स्कॅन मध्ये. आता आपण इथे एक डायग्राम ओपन करूया. sklearn क्लस्टरिंग, म्हणजे आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याला व्हॅलिडेशन कसं करणार, एक डॉक्युमेंटेशन प्रमाणे कसं पाहणार त्याला, की कोणतं वाले बेस्ट. आपलं याच्यावरती उद्या आपण प्रॅक्टिकल घेऊया एक, पण त्याआधी आपण इथे एक डायग्राम पाहूया जे ऑफिशियल डॉक्युमेंटेशन साठी त्यांनी पाठवलेली आहे क्लस्टरिंगची. ओके. तर इथे आपण थोडा फोकस करूया या सर्व काही. आता हे सर्व काही वेगवेगळे अल्गोरिदम्स आहेत. ओके. तर याच्यामध्ये काय आहे, फर्स्ट ऑफ ऑल मिनी बॅच, के मीन्स, आणि याच्यामध्ये हे जे वेगवेगळे कलर आहेत, तर हे वेगवेगळा काय आहे, माझ्याकडे डेटा आहे. ओके. म्हणजे हा माझा एक क्लस्टर असायला पाहिजे आणि हा माझा दुसरा क्लस्टर असायला पाहिजे, पण हा काय करतोय, एकामध्येच दोन वेगवेगळे कलर दाखवतोय, म्हणजे म्हणजे चुकीचं आहे ना ते, म्हणजे अॅक्युरेसी कमी आहे. जास्त क्लस्टर काहीतरी बनवतोय तो, म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये दोन क्लस्टर वेगवेगळे बनवतोय, पण तो तर एकाच असायला पाहिजे. बरोबर. बाहेर पण तोच येतोय आणि हे त्याचा वर्किंग टाइम आहे, म्हणजे एवढ्या कमी टाइम मध्ये तो करतोय. तसेच आता हा दुसरा आहे अफिनिटी प्रोपोगेशन, त्याच्यामध्ये तर हा खूप चुकीचं करतोय काम. बरोबर. आता येऊया मीन शिफ्ट, हा पण चुकीचं करतोय. ओके. आता इथे तुम्हाला काय वाटतं, या स्पेक्ट्रल क्लस्टरिंग मध्ये बरोबर करतोय. ओके. ओके. बरोबर ठिकाणी त्यांनी बरोबर घेतला. आता नेक्स्ट येऊया या वार्ड मध्ये, सेम प्रॉब्लेम, बरोबर डिटेक्ट त्याला करत नाहीये.
ओके. पण एक गोष्ट इथे लक्षात घ्या तुम्ही, इथे जो आपण पाहिला कोणता वाला स्पेक्ट्रल क्लस्टरिंग, इथेचा वर्किंग टाइम काय आहे 0.5 इयर्स. आता आपण येऊया मेन फोकस वरती, जो की आहे आपला डीबीएस स्कॅन. डीबीएस स्कॅन बरोबर क्लस्टर्स करतोय, त्यासोबतच टाइम पण कमी घेतोय. हेरारिकल डीबीएस स्कॅन काय घेतोय, थोडा टाइम घेतोय पण ऍक्युरेट सांगतोय. ओके. ऑप्टिक्स जास्त टाइम घेतोय, बीच चुकीचंच आहे, हे बाकीचे काही कामाचे नाहीत. त्याच्यामुळे आपण मेन फोकस जो ठेवला तो कशासाठी, या डीबीएस स्कॅन वरती, बरोबर, या डीबीएस स्कॅन वर. तसंच जर पुढचं कॅटेगरी पाहिली तर इथे पण तुम्हाला जो सर्वात बेस्ट जो दिसेल तो डीबीएस स्कॅनच दिसेल, बरोबर. आता परत तुम्ही म्हणताल सर डीबीएस स्कॅन का बरं, डीबीएस स्कॅन का. आता हे माझ्याकडे लांब लांब डेटा पॉइंट्स आहे. ओके. आता माझ्याकडे हे लांब लांब डेटा पॉइंट्स आहे, पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा, या सगळ्यांपैकी आउटलायर्स एकदम बरोबर डिटेक्ट करतोय हा काळे पॉइंट्स, म्हणजे आउटलायर्स आहेत, बरोबर. त्यांना बरोबर तो बाहेर काढतोय. ओके. आता हा खूपच आउटलायर्स काढतोय असं नाही का वाटत, आणि टाइम पण खूपच घेतोय, त्याच्यामुळे याला नाही घेणार. त्याच्यामुळे हेच माझा बेस्ट असेल, कोणता वाला, म्हणजे आपण फायनली कोणता क्लस्टर मेनली यूज करणार आपल्या अल्गोरिदम मध्ये क्लस्टरिंग साठी, डीबीएस स्कॅन, बरोबर. हे असे वेगवेगळे पुढचे एक्झाम्पल्स आहेत त्याचे. आता कळालं का तुम्हाला की आपण डीबीएस स्कॅन काय घेतलोय. ओके. अॅक्युरेट आहे आणि कमी टाइम. तर आपण काय करूया, उद्या याच्यावरती आपण एक, तुम्हाला काही डाऊट आहे का याच्यावरती की आपण काय करतोय. थेअरी इम्पॉर्टंट आहे, बरोबर. आणि तुम्हाला माहित आहे आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना काय करतो, की बेसिक थेअरी माहित असली पाहिजे. कसं बनवणार मी क्लस्टर, ते उद्या आपण प्रॅक्टिकल करताना पाहूया डिटेल्स मध्ये कसं आपण याला बनवूया. अभिषेक क्लिअर आहे का. ओके. उद्या येतोयस का नाही.